जालना शिवसेनेकडे योग्य उमेदवार नसल्याने ते हरले। भारतीय जनता पार्टीने 41 जागांवर विजय मिळविला। हे आमच्यावर जनतेचं असलेलं प्रेम आहे। भारतीय जनता पार्टीने जालना महानगरपालिकेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे। या निवडणुकीमध्ये भाजपाने 41 जागांवर विजय मिळवत गड राखलाय। मात्र आमचे मित्रपक्ष शिवसेना यांच्याकडे योग्य उमेदवार नसल्यामुळे त्यांना या निवडणुकीत पाहिजे तशा जागा मिळू शकलेल्या नाही असा टोला या प्रसंगी भाजपा नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर लगावला आहे। न्यूज रिपोर्टर मुस्तफा पठाण, जालना। 2-3 मिस झाले, ते आमची चूक आहे। कुठं आम्ही तर पडवणार 45 तर आणणारच होतो मी। ठीक आहे, काही तिकीट मध्ये सोनू सामने 100% हा निवडून येणार होता, तर त्याचं तिकीट आपलं असं 3-4 जाऊ दे, ते सोडून द्या। पण मी एक सांगतो, जनता आणि देव मला न्याय दिलेला आहे आणि मला सोडून जे नगरसेवक गेले जे ते सर्व पडले आहेत। भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टी, ओनली फॉर भारतीय जनता पार्टी। नरेंद्र मोदी साहेबांना जातो, देवेंद्र भाऊला जातो, बावनकुळे साहेबांना जातो, आपले रावसाहेब दानवे साहेबांना जातो, लोणीकर साहेबांना जातो, संतोष दानवेला साहेब जातो, नारायण कुर्चेला जातो, भास्कर आबाला जातो, मला थोडा जातो। कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यावर एक चांगला विश्वास दाखवला होता आणि तुमचं ऐकलं गेलं होतं युतीच्या बैठकाबाबत, काय सांगाल? आता त्यांनी मला विश केलं आणि मला तेव्हा सांगितलं की जिम्मेदारी तुमची मोठी आहे। दानवे साहेबांवर तुझ्यावर मोठी बबन लोणीकर सर्वांची जिम्मेदारी। तुम्हाला कोणत्या परिस्थितीतून 40पेक्षा आलं, मी 45 आकला दिलं, मी चुकलो आज बोललो साहेब, माफ करा। थोडा 3-4 लोक आमचे निवडून नाही आले, पण 41 आले। मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालंय, काय बोलले? अभिनंदन केलं। थँक्यू।